ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते। खेडची जगबुडी नदी आता इशारा पातळीवर वाहतेय। काजळी नदी देखील दुथडी भरून वाहताना दिसतेय। रत्नागिरीमध्ये 6 जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून घेऊयात। मनोज, आपण पाहतोय आता नद्यांची धोका पातळी देखील इशारा पातळी देखील ओलांडली गेलेली आहे। अनेक नद्यांची पाणी पातळी वाढतीये, काय अपडेट? नक्कीच या ठिकाणी मुसळधार पाऊस पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या बघितलं तर ही काजळी नदी आहे आणि काजळी नदी सध्या पूर्णपणे या ठिकाणी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते आहे। पावसाचा जोर पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। रात्रीपासून या ठिकाणी पावसानं विश्रांती घेतलेली होती, मात्र आता पुन्हा एकदा या ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतो आहे। गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जो मुक्काम आहे त्या अनुषंगानं सध्या नदी क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे आणि त्याचमुळे सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की सध्या सकाळपासून या ठिकाणी पावसाचा जोर कशा पद्धतीनं या ठिकाणी वाढलेला आहे। ही काजळी नदी आहे आणि काजळी नदी सुद्धा सध्या दुथडी भरून वाहते आहे, तर खेडची जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवरून वाहते आहे। जिल्ह्यातील सर्वच नद्या या सध्या दुथडी भरून वाहत आहेत। 6 जुलैपर्यंत या ठिकाणी हवामान विभागाचा दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर आपण पाहू शकतो अनेक ठिकाणी नद्यांनी आपली इशारा पातळी ओलांडलेली आहे।